नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात भक्तिमय वातावरणात गणेश आणि गौराईचं विसर्जन, परंपरेचा उत्साह ओसंडला. राहुल गांधींच्या विधानावर ठाण्यात भाजपाचा संताप आणि ठाण्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, आमदार प्रताप सरनाईक यांचा अनोखा उपक्रम. गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या 6व्या दिवशी ठाण्यात गौरी आणि गणपतींच्या विसर्जनाची परंपरा जपली गेली. परंपरेनुसार यंदा गौरींचं आगमन 4थ्या दिवशी झाल्यानं 6व्या दिवशी गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे गौराईची पूजा आणि विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. गौराईची पूजा वनस्पती आणि फुलांच्या जुड्या तयार करून पारंपरिक षोडोपचार पद्धतीनं करण्यात आली. महिलांनी गौराईचं पाण्यात विसर्जन केलं तर गणेश विसर्जनाचा उत्सव ढोल ताशांच्या गजरात पार पडला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं. गणपती बाप्पाला साश्रूपूर्ण निरोप देताना भाविकांमध्ये एकता आणि श्रद्धेची भावना दिसून आली. विसर्जन सोहळ्यात तरुणाईसह महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ढोल पथकात महिलांचा सहभाग खास आकर्षण ठरला. फुलांची आकर्षक सजावट आणि पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणूक रंगली. पालिकेनं गणेश विसर्जनासाठी विशेष व्यवस्थांची तयारी केली होती. विसर्जन घाटावर स्वयंसेवी संघटनांनी निर्माल्य व्यवस्थापनासाठी उपाययोजना केल्या होत्या. सुरक्षा व्यवस्था आणि अग्निशमन दलाचं पथक, आरोग्य आणि विद्युत विभाग उशिरापर्यंत कार्यरत होतं. देशाच्या प्रतिमेला धक्का लागलाय. अमेरिकेमध्ये राहुल गांधींच्या विधानावर ठाण्यात भाजपाचा तीव्र विरोध करण्यात आलाय. अमेरिकेत राहुल गांधी यांनी भारताच्या विरोधात दिलेल्या विधानामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं सांगत आज ठाणे शहरात भाजपानं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं. ठाण्यातील कोटनाका इथे भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध करण्यात आला. आंदोलनादरम्यान राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. तसंच राहुल गांधी आरक्षण विरोधी अशी पोस्टर्स हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात मोठ्या संख्येनं भाजपाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी राहुल गांधींवर देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला. अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताच्या प्रतिमेवर परिणाम होईल असं सांगण्यात येते. केळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या नीतिनियमांचा विरोध करणारा नेता म्हणून ओळखलं आणि त्यांच्या विधानांमुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप केलाय. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना भाजपानं देशहितासाठी उभं राहण्याची कळकळीची विनंती केली. यावेळेला भाजपा आमदार ठाणे शहर संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, वृषाली वाघोले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो. यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं, देशाच्या विरुद्ध बोलायचं, देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय, आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक 5 वर नेला जातोय. सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतंय आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले, आतमध्ये तर बरोबर जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात, देशविरोधी बोलतात, आरक्षणाच्या विरोधी देखील बोलतात. आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबवावं, देशाची माफी मागावी. त्यांना काय पडलेली नाही, त्यांना फक्त निवडणूक दिसते, वोट बँक पॉलिटिक्स दिसतं आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या बाहेर ही मंडळी जी आहे ती सत्तेकरता आपापली आहे. 50 वर्षात तर काही केलं नाही, परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे, 100च्या वर पण येत नाही आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जे करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवारजी, हे सगळे मुख गिळून बसलेले आहेत. इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याच या चॅनलवर बडबड 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 करत असतात. साधा तुम्ही निषेध पण करत नाही. आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे.
ठाणे शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहात गणरायाचं विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडलं. शहरातील विविध विसर्जन घाटांवर आणि कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाच्या सोहळ्यांना भरपूर गर्दी जमली होती. मात्र या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या गृहसंकुलाच्या आवारात पर्यावरणपूरक विसर्जनाची अनोखी व्यवस्था केली होती. सरनाईक यांनी फुलांनी सजवलेल्या खास हौदाची निर्मिती करून विसर्जन पार पडलं. या हौदात फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. आमदार सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संपूर्ण सरनाईक कुटुंब या प्रसंगी उपस्थित होतं. विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा झाला. आमदार प्रताप सरनाईक यांनी पर्यावरणाचा संरक्षणाचा संदेश देत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करून विसर्जनाचं महत्त्व पटवून दिलं. हा उपक्रम ठाण्यातील नागरिकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरलाय. गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात पर्यावरणपूरकता जपण्याचं महत्त्व या प्रसंगी विशेषपणे अधोरेखित झालंय. गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर ह्या जयघोषामध्ये आज आमच्या गणेशाचं आणि त्याचबरोबर गौरींचं आज विसर्जन करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव घरामध्ये साजरा करतोय की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीच जर अशा पद्धतीनं लोकांना दाखवलं की पर्यावरणपूरक गणेश हा आमच्या घरामध्ये आम्ही बसवतो आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली या ठिकाणी आपण बघताय की पॉन्ड बनवलेला आहे आणि त्या पॉन्डमध्ये त्या शाडूच्या मूर्तीच्या गणेशाचं विसर्जन केलेलं आहे. आणि लोकांनाही आमचं सांगणं आहे की दिवसेंदिवस जगामध्ये ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे तशा पद्धतीनं प्रत्येकाने जर थोडा थोडा विचार करून हा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला किंवा बाकी आपल्या जीवनामध्ये पण काही अशी कृती केली तर निश्चितपणे भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होऊ शकेल. पर्यावरणाचा असा संदेश देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ह्या भागाचा ओळा माजिवडा विधानसभाचा आणि प्रामुख्याने ठाणे आणि वीर भाईंदरचा आमदार म्हणून मी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करतोय. आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माझे मोठे चिरंजीव वियंग सरनाईक अतिशय भक्तिभावानं या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात आणि आनंद घेत असतात. आमची नगरसेविका परिषद सरनाईकसुद्धा फार तन्मयतेनं ही देवीची आराधना आणि गणेशाची उपासना करत असतात. त्यामुळे अतिशय भक्तिभावाच्या वातावरणामध्ये हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. माझं लोकांना एकच सांगणं आहे, सर्व नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास न होता गणेशोत्सव साजरा करायचा जेणेकरून येणारी भविष्यातली पिढी ही साक्षर होऊ शकते. महायुती चांगलं काम करते. बाप्पाकडे काय मागितलं? बाप्पाला एकच मागणं आहे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 27 महिन्यांपासून ह्या राज्याचं नेतृत्व करत असताना समाजातील सगळ्या घटकांना सांभाळून घेण्याचं काम त्यांनी केलं आहे. माझी लाडकी बहीण योजना तर ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल झालेली एक योजना आहे. अनेक योजना ज्या आहे ह्या राज्य शासनाच्या वतीने गेल्या 27 महिन्यात लागू झालेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होत आहे. जे शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे असू द्या, विद्यार्थ्यांचे असू द्या, सर्वसामान्य झोपडीधारकांचे असू द्या किंवा रिक्षा चालकांचे असू द्या, सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी ठरलेले मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तर हेच मुख्यमंत्री राज्याला भविष्यामध्ये सुद्धा लाभावे आणि ह्या महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम अशाच पद्धतीने विकास व्हावा ही ईश्वराच्या चरणी आणि प्रामुख्याने बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. एसी लोकल आणि नॉन एसी लोकलमध्ये गेल्या काही दिवसांपासून विना तिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढतीये. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर मध्य रेल्वेनं प्रवाशांसाठी अशा घटनांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाईन पुन्हा सुरू केली आहे. यामध्ये मध्य रेल्वेनं हेल्पलाईन क्रमांक 72088199887 सुरू केला असून यापुढील काळात प्रवाशांना या क्रमांकावर आपली तक्रार करता येणार असून तात्काळ मध्य रेल्वेद्वारे याची दखल घेत कारवाई केली जाणार आहे. मध्य रेल्वेवर प्रवासी संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. याच गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. एसी लोकलमध्येही प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. याचा त्रास नियमानं 5 तिकीट घेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतोय. याबाबत प्रवाशांकडून मध्य रेल्वेकडे तक्रारी करण्यात येत आहेत. त्याची दखल घेत मध्य रेल्वेनं व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केलाय. त्यावर प्रवाशांना यावर तक्रार करता येणार आहे. अलीकडेच गर्दीच्या वेळेला नॉन एसी लोकल आणि एसी लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लासमध्ये 2 दिवसांच्या विशेष तपासणीत तिकीट विरहित प्रवासाची 1000हून अधिक प्रकरणं आढळून आली आहेत. कोर्टानं गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणावर हरित लवादानं दिलेल्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
हरित लवादानं आदेश दिला होता की ढोल ताशा पथकामध्ये 30पेक्षा जास्त वादक नसावेत. या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि या कोर्टानं या आदेशाच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टानं 17 सप्टेंबरच्या गणपती विसर्जन दिवशी मोठ्या आवाजात पथकांसाठी परवानगी दिली आहे. याचा अर्थ गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी ढोलताशांचा गजर ध्वनी प्रदूषणाच्या नियमाच्या पलीकडे जाऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात मोठा दिलासा मिळाला आहे. हरित लवादाच्या आदेशानं ध्वनी प्रदूषणावर अटी लावण्यात आल्या होत्या, परंतु 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी त्या अटी लागू होणार नाहीत. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की एक दिवसाच्या उत्सवासाठी नियम लागू करणं चुकीचं आहे. त्यामुळे गणपती विसर्जन जोरात होईल. या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात अडथळा येणार नाही असं स्पष्ट झालंय. मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जन स्थळी येत असतात. पश्चिम रेल्वेनं गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जादा 8 लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील बहुसंख्य सार्वजनिक मंडळांच्या आणि घरगुती गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होतं. त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू इत्यादी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 4 लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय. चर्चगेटहून विरारसाठी रात्री 1:55, 2:25 आणि 3:20 अशा लोकल सुटतील. परतीच्या मार्गावर विरारहून चर्चगेटसाठी रात्री 12:15, 12:25, 1:40 आणि पहाटे 3 वाजता लोकल सुटेल. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असतील असं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मुंबईतील महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पानं एक नवा टप्पा गाठलाय. आजपासून मुंबईकरांसाठी कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्ग यांना जोडणारा पूल खुला करण्यात आलाय. त्यामुळे आता नरिमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होईल. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुढे आला असून त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळाले. हा रस्ता पूर्ण झाल्यानं मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे. फडणवीस यांनी या प्रकल्पाचं महायुतीच्या यशात योगदान असल्याचं सांगितलं. हा प्रकल्प मुंबईच्या भविष्याचं दर्शन घडवणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत तर होईलच, शिवाय पर्यावरण संरक्षणातही मोठा हातभार लागेल असं ते म्हणाले. मुंबईकर वाहन चालकांनी या नव्या मार्गामुळे दिलासा मिळेल असं सांगितलं जातंय. आता उत्तरेला जाणारे प्रवासी थेट वांद्रे वरळी सागरी सेतूनं प्रवास करू शकणार आहेत, ज्यामुळे पश्चिम उपनगरांमध्ये वाहतुकीची सोय सुलभ होईल. महायुतीनं दिलेलं वचन मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यात आलं होतं आणि आज हा प्रकल्प त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात भक्तिमय वातावरणात गणेश आणि गौराईचं विसर्जन, परंपरेचा उत्साह ओसंडला. राहुल गांधींच्या विधानावर ठाण्यात भाजपाचा संताप आणि ठाण्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, आमदार प्रताप सरनाईक यांचा अनोखा उपक्रम. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.